गुरुकन्नन नगरमधील श्री म्हसोबा मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार। सुमारे 100 वर्षांची परंपरा लाभलेल्या गुरुकन्नन नगर परिसरातील श्री म्हसोबा मंदिराचा स्थानिक युवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या लोकसहभागातून भव्य जीर्णोद्धार करण्यात आला। अनेक वर्षांपासून दुरावस्थेत असलेल्या या मंदिराला नवसंजीवनी मिळाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। लोकवस्ती निर्माण होण्यापूर्वीपासून परिसराच्या संरक्षणासाठी आराध्य दैवत म्हणून श्री म्हसोबा देवाची स्थापना करण्यात आली होती। श्रीमती बाळाबाई लंगोटे यांच्या जागेत हे मंदिर उभे असून पूर्वी गुरुकन्नन नगर परिसरात मोठ्या उत्साहात यात्रा भरत होती। मात्र कालांतराने ही परंपरा लोप पावत चालली होती। मंदिराचा इतिहास, पावित्र्य आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत जपण्याच्या उद्देशाने स्थानिक युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत लोकवर्गणीतून मंदिर उभारणीचा संकल्प हाती घेतला। यात्रेनिमित्त परिसरातील हजारो महिलांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात डोक्यावर आंबेलच्या घागरी घेऊन मंदिरात आगमन केले। भक्तिमय वातावरणात झालेल्या या सोहळ्याने परिसर दुमदुमून गेला होता। दरवर्षी मे महिन्यात श्री म्हसोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। यंदा अवघ्या 20 दिवसांत युवक, स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, उद्योजक व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण करण्यात आला। या उपक्रमाची संकल्पना मनोज खोत, बाबू डिगजकर, निखिल जमाले, सचिन जाधव, सुशांत कोटगी यांनी राबवली। तर विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील, माजी ज्येष्ठ नगरसेवक सागर चाळके, नगरसेवक संजय तेलनाडे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। यावेळी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, तम्मन्ना कोटगी, राजवर्धन नाईक सरकार, नगरसेवक अभिषेक वाळवेकर, धनाजी मोरे, नगरसेवक ओंकार सुर्वे, दादा भाटले, नितीन कोकणे, सचिन राणे, सचिन पवार, बद्रीनाथ खोत, युवराज बोने पाटील, अबू पानारी, प्रताप गोंडा पाटील, महेश उर्फ काका खोत, उमेश माळी, मोहन कुंभार, विठ्ठल काकणकी, सुरेश मुसळे, अनिल नंदाई, गणेश गुळगी, संजय लाड, प्रशांत बेडक्याळे आदी मान्यवर उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचे आयोजन श्री म्हसोबा मंदिर जीर्णोद्धार कमिटी, गुरुकन्नन नगर परिसर, इचलकरंजी यांच्या वतीने करण्यात आले होते। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर। म्हसोबा मंदिराचा जे जीर्णोद्धार या ठिकाणी जे करण्यात आला, मगाशी जाता येत असताना मनोज खोतने मला सांगितलं की हे म्हसोबा मंदिराला आज 100 वर्ष होऊन गेलेले आहेत। एवढं जुन्या काळापासून जे मंदिर होतं त्या मंदिराला आज जे चांगल्या पद्धतीचं तुम्ही रूप घेऊन एक मोठ्या पद्धतीचं मंदिर आज या ठिकाणी उभा केला। मला वाटतं आता आजची जी तुमची म्हसोबाची जी यात्रेची सुरुवात मला तर पहिलेच वर्ष म्हटलं तर काय त्याला हरकत नाही। इथून पुढे आज चांगल्या पद्धतीनं आज आंबेर वगैरे घेऊन प्रत्येक एक सण साजरा केल्यासारखं यात्रेचं सर्व एक चांगल्या पद्धतीने जी सुरुवात केलेला आहे ते अखंड इथून पुढच्या काळामध्ये आयुष्यभर असं चांगलं तुमच्या हातनं सगळं काम, या कमिटीच्या हातनं सगळं सहकार्य कायम घडून देईल। व आज जसा जे यात्रेला जी सुरुवात केलेली आहे तसं शापूरच्या यात्रेला ज्या पद्धतीने जी सुरुवात केली आणि अखंड ठेवायचं काम आज देखील उदय पाटील साहेबांनी तिकडे एक चांगल्या पद्धतीने जे उभा केलेला आहे, आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती जशी यात्रा आणि तिथलं जे काय बाबा दैवी कशा पद्धतीनं म्हसोबा यात्रेचं जे पाठपूजन बाकीच्या ज्या गोष्टी करायच्या असतात ते त्यांच्या कानावर घातल्यानंतर 15 दिवसापूर्वी ते येऊन स्वतः राहून कशा पद्धतीने करायचं या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीनं नेटनेटकं काम आज या संयोजकांच्याकडे जे घडलेलं आहे। पुढच्या वर्षी मला वाटतं इकडच्या जागा वगैरे मोकळे करून पाहणे हे ते सगळ्या गोष्टी आता इथून पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि यात्रेचं स्वरूप एक मोठ्या प्रमाणामध्ये इचलकरंजी शहरामध्ये आता तुमचं एक व्हायला पाहिजे। कारण आज भया कुठेतरी कोंबड्या खायचं म्हटलं आणि कुठेतरी यात्रेला जायचं म्हटलं तर पहिल्यांदा शापूर यात्रा आठवते। त्यामुळे तर इथून पुढच्या काळामध्ये आता गुरुकन्नन नगरच्या म्हसोबाच्या ही सुरुवात झालेली आहे। इथून पुढच्या काळात असंच चांगलं कार्य तुमच्या हातनं घडत राहू दे। ज्या ज्या वेळेला तुम्हाला अडचणी असतील त्या प्रत्येक अडचणीला आम्ही कायम तुमच्या सोबत कायमपणे राहू अशी मी या ठिकाणी आश्वासन देतो। आणि आमचे नेते आदरणीय सागरजी चाळके साहेबांनी ज्या पद्धतीनं या भागामध्ये पूर्वीपासूनच त्यांनी डेव्हलपमेंट करत असताना चांगल्या पद्धतीने या भागात त्यांचं देखील अंतर्गत सहकार्य आहे। आणि तुमची जी आता जे मंडळी आहे त्या प्रत्येक मंडळींना किंवा तुमच्या कमिटीला देखील एक चांगल्या पद्धतीची साथ द्यायचं त्यांनी आश्वासन देखील आता त्यांनी दिलेलं आहे। इथून पुढच्या काळात आम्ही त्यांच्या हाताला हात धरून तुमच्या मंडळाच्या ठिकाणी कायमपणे आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचं त्या ठिकाणी सांगतो। आणि तुम्ही आम्हाला बोलवून जी बोलण्याची संधी दिला आणि मान सन्मान दिला त्याबद्दल मंडळाचा सगळ्यांचा आभार। सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन